काकू घ्या, मावशीनी गरमागरम खिचडी केली, खाऊन घ्या, बरं वाटेल. काही गरज नाहीये. अहो गरज नाही म्हणजे खाल्लं नाही तर ताकद कशी येणार? तुम्ही खाऊन घ्या काकू, नाहीतर मग मला दादागिरी करून तुम्हाला माझ्या हाताने खाऊ घालावं लागेल. थांब रे, बस इकडे. थांब. काकू अहो का थांब थांब. ऐका ना काकू, उठू नका काकू. थांब, मी करीन बाळा. थांब थांब. आओ यात माझे, अनामिकाचे सगळे दागिने, पैसे, चांदीच्या वस्तू, आजवरचं सगळं आहे. मोजलंच ना तर चांगला भरपूर ऐवज आहे. डोळ्यात तेल घालून जपलंय मी आजवर सगळं. कधी एक पैशाची सुद्धा व्यवहारात चूक होऊ दिलेली नाही. आज मी स्वतः सांगते तुला हवं ते घे, हवं तितकं घे, पण अनामिकाला सोड. तुम्ही एकदम बरोबर ओळखलत काकू. खरंय, तुमच्या घरात असलेली सगळ्यात महत्वाची, सगळ्यात मौल्यवान वस्तू मला घेऊन जायची, पण ती मौल्यवान वस्तू हे सोनं चांदी दागिने हे सगळं नाहीये. या या सावकाश या. आता तुम्ही तिजोरी खुली करून विषय काढलाच आहे, तर मी तुम्हाला सांगतो की ती मौल्यवान वस्तू काय आहे. काकू, मला माझ्या आणि मिस अनामिकांच्या लग्नासाठी तुमचा होकार हवाय. त्यात आता तुम्ही म्हणालात ना की तुम्ही व्यवहाराला चोख आहात. खरं सांगायचं तर मीही व्यवहाराला चोख आहे का, आणि मीही तुम्हाला मनापासून वचन देतो, मिस अनामिकांना आयुष्यभर खुश ठेवीन. मी मिस अनामिकांना स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपेन. आयुष्यभर त्यांच्यावर मनापासून प्रेम करेन. राधा, तुम्ही, रमा काकू यांना आयुष्यात कधीही अंतर देणार नाही. खिचडी गार होईल, खाऊन घ्या. आई, काही काळजी करू नका. पडल्या त्या, मुकामार लागलाय, पण लेप वगैरे लावलाय, बरं होईल. आज मला कळलं की या तुमच्या आई काय आहेत. तुमच्यासारख्याच हट्टी आहेत, किंवा तुम्ही त्यांच्यासारख्या. पण मग मी पण कधी कधी राधाला आणि तुम्हाला समजवतो ना, तसं समजवलं त्यांना. आता खाल्लं तर ठीक, नाहीतर दादागिरी करायला मी एक 5-10 मिनिटात परत येतोच आहे. चिडले होते ना ग मी आई तुझ्यावर. अशी धडपडत राहिलीस तर कसा टिकेल माझा राग. मी ना परवा राधाला सांगत होते की मी का बरं माझ्या आईचं सगळं ऐकून घेते, पण तेव्हाच ठरवलं प्रेमानं वागायचं तुझ्याशी. तर लगेच मावशीच्या जीवावर बेतेल असं वागलीस. काळजी घेत जा ग प्लीज. भांडायला का होईना
मला एक धडधाकट खुटखुटीत आई हवी आहे. अनु, तुला खरंच या माणसाशी लग्न करायचंय? हॅलो. नुसतं मागे उभं राहून काय होणार आहे मिस अनामिका? या बसा. तुला कसं कळलं मी आहे? सॉरी, आज माझा ऐकून निघून गेला असतास तर आईची काळजी कोणी घेतली असती? अशाने काळजी घ्यायला कोणीही उरणार नाहीये म्हातारपणात. तुमची मुलगी दुरावणार लवकरच. हे हाकलाहकली करून काही उपयोग होणार नाहीये. ते दोघंही एकमेकांच्या जवळ येतच राहणार. प्रेमात पडलो, होकार झाले. या पावसामुळे एका छताखाली राहिलो. म्हटलं तर एकत्र आहोत, पण असं वाटतं अजूनही फार अंतर आहे आपल्यामध्ये. तुम्ही अंतर कमी करा ना त्यांच्यामधलं. आपण त्यांना जेवढं लांब ढकलणार तेवढे ते जवळ येणार. त्यापेक्षा आपण त्या दोघांनाही एकमेकांच्या एवढं जवळ आणायचं ना की त्या दोघांनाही एकमेकांचा तोंड बघायचाच कंटाळा आला पाहिजे. तुझा चेहरा बघायची सवय झाली. सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या कॉफीपर्यंत. जेमतेम 2-3 दिवस आम्ही इथे राहिलो. इतकुसा वेळ पुरेसा सवय व्हायला. हो, तुला आईला खुश करायला इतकुसा वेळ पुरेसा होता ना. तसंच चक्क इमोशनल केलंस तिला. तुझी जादू अशी आहे ना, ती उद्याच आपल्या लग्नाला होकार दिल कदाचित. होकार? आणि मी? शक्यच नाही. काही दिवसात जावई बापू घरी येतील, तोपर्यंत फक्त गोड गोड बोलून ह्यांना थोपवून धरायचंय, इतकंच. अहो माझा ऐका, माझ्याकडे एक जालीम उपाय आहे आणि तुम्ही जर माझं ऐकलत ना तर काही दिवसात दोघंही एकमेकांचं डोकं फोडतील. कळलं? मी तुम्हाला म्हणालो होतो ना, मी अजून काही दिवस काकूंशी नियमितपणे संवाद साधू शकलो, त्यांच्याशी बोलू शकलो तर मी त्यांचा होकार नक्की मिळेल. मला वाटतं आज मला पहिल्यांदा ती संधी मिळाली आणि मला मनापासून परत असं जाणवलं की आज ना उद्या काकू आपल्या लग्नाला नक्की होकार देतील. आज 70,000 येणार येणार ग. आज 70,000 येणार येणार ग. आज 70,000 येणार येणार ग.
70,000 होणारे, पहिला पगार होणारे अप्पा. हो हो हो. मी आतमध्ये ना एक नारळ ठेवला, तो देवासमोर फोडा. आज मी उकडीचे मोदक करायचं म्हणतेय. काय सांगतेस? उकडीचे मोदक? आलो छा मी आलो. माय मावशी, अरे भाऊजी, माय मावशी, अगं बाई काय ग? माय मावशी. अगं काय दचकले ना मी, काय झालं? आज ना मी जरा जास्तच आनंदात. काय ग? अहो, आज सचिनचा पहिला पगार होणार आहे. 70,000 रुपये येणार आहेत घरात. मला काय करू काय नको असं झालंय. मी काय म्हणते, आज आपण एकत्र बसून नाश्ता करूया. हा चला चला माई मावशी, आज 70,000 येणार. वा सचू, ओजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा गणू. दादा आधार कुठून आणू 70,000 मी? काय करू आता? काय करू म्हणजे? या बाबतीत घरी पहिल्यांदा खोटं बोलला होतास त्या दिवशी विचार केला असशीलच ना. म्हणून मी सांगत होतो सचू, खोटं बोलू नकोस. अजूनही वेळ गेलेली नाही. वल्लीला सगळं खरं सांगून टाक. आता भीती वाटते रे मला. वल्लीला जर कळलं ना की मी पिऊनची नोकरी करतोय, तुला माहितीये ती नोकरी सोडायला लावेल. आणि पगार कमी असला तरी किमान नोकरी आहे रे माझ्याकडे. मला नाही सोडायची नोकरी आता. मग तिला तसं सांग. कुठलंही काम छोटं नसतं, काम काम असतं. तिला हे समजावून दे, तिला पटवून दे, तिची समजूत काढ. काय होईल सचू? थोडं भांडण होईल, वाद होतील, ती रुसेल, रागवेल, चिडेल. ऐकून घे, पण तिला खरं सांग. बायको आहे ती तुझी. आपल्या माणसांची खोटं बोलू नको सचू. आपल्या माणसांना फसवलं ना की माणसं कायमची दूर जातात. माणसंही दूर जातात आणि हातही काही लागत नाही. माझं ऐक सचू, वल्लीला सगळं खरं खरं सांगून टाक, नाहीतर संध्याकाळी आणखी खोटं बोलावं लागेल. 70,000 येणार येणार. अगं वल्ली, अगं काय बाई पोरी, अगं इकडे कुठे आलीस? अगं तिकडे बसणार होतो ना. काय ग तू? अहो, आता हे इकडे आहेत ना, म्हणून मी सगळं इकडेच घेऊन आले. आपण इकडेच बसूया का? बघितलं का सच्चू, तुला आवडतं म्हणून तुझ्या बायकोनी तुझ्यासाठी शेवयाचा उपमा केलाय. संध्याकाळी उकडीचे मोदक करणारे. वल्ले, असंच नवऱ्याला प्रोत्साहन द्यायचं असतं बरं. सतत त्याच्या पाठीशी उभं राहायला हवं. हो. हा. अहो, घ्या ना. अरे घे ना. अगं अरे घे ना. या या, बसा. कसा जावई बापू, कसा? आज तुमच्यासाठी मी शेवयांचा उपमा केलाय खास. घ्या. ऐका ना, आज तुम्ही जरा ऑफिस मधनं लवकर याल का? नाही म्हणजे आरामात आलात तरी चालेल, पण कधी एकदा तो 70,000चा चेक बघती असं झालंय मला. कारण काय आहे, लग्नानंतर एवढी मोठी रक्कम आपल्या घरात आली नाहीये ना, म्हणून जरा उत्सुकता आहे. अप्पा, बघितलं का? तुमच्या जावयाने नाव काढलंय बरं का? हो 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 ग, हो हो. जावई बापूंनी अगदी नशीब काढलं हो. आज लक्ष्मी अशी वाजत गाजत घेणार आहे इथे. ऐक ना वल्ली जरा. काय झालं? मला बोलायचं तुझ्याशी, जरा बाजूला ये. अहो, मग इकडेच बोला ऐक ना. ना, बाजूला ये ना जरा. अप्पा, मी आले. आले. काय झालं? आत ये. बाजूला नेऊन तुला काय बोलायचंय माझ्याशी? काय झालं? हे बघ वल्ली, शांतपणे ऐकून घे. मी काय झालं लवकर सांग. बाजूला कशाला आणलंयस मला? तेच सांगतोय. हा, वल्ली बघ, माझा पगार तुझाच होणार आहे, म्हणूनच मी खूप आनंदात आहे. तुझ्यासाठी मी उकडीचे मोदक करणार आहे छान. त्याची सगळी तयारी पण करायची ना मला. ऐक ना, तू आज लवकर ऑफिस मधून येशील ना? हा, छान चेक घेऊन ये. मस्त मी तुझ्यासाठी सगळं करून ठेवते. आलेच आलेच. माई मावशी,
मी काय म्हणते तसं बघायला गेलं तर 7 नोकऱ्यांनंतर यांनी ही नोकरी धरली, म्हणजे टिकवली. म्हणजे तशी चांगली नोकरी असेल आणि चांगली पोस्टर आहे, मॅनेजर आहेत ना ते, आणि 70,000 पगार आहे, म्हणजे काही खाऊची गोष्ट नाहीये. खरंय ग बाई, उशिरा का होईना पण सचिन मार्गे लागला. हो हो हो. मला असं वाटतं ना, म्हणजे बघा आपण संध्याकाळी एक छोटीशी पार्टी करूया का? म्हणजे असं पहिला पगार झाल्यावर आपण देतो ना छोटीशी पार्टी, तशी अनामिका ताईंना सुद्धा बोलूया ना. आता त्या घरातल्याच आहेत म्हटल्यावर बोलवायला हवं ना. छान आहे, चांगली आहे कल्पना, चांगली हा. आहे, बोलूया. सचू, वल्लीला लवकरात लवकर सांगून टाक रे, नाहीतर अजून अडकत जाशील. सचिनला आत पाठव. मॅडम मला बोलवलं? ये. आज तुला पहिला पगार मिळणार आहे. पहिला पगार आपण पाकिटात घालून सगळ्यांबरोबर नाही देत, पर्सनली बोलवतो आणि देतात. पहिला ना स्पेशल असतो. काय रे, पहिला पगारचा आनंद होत नाही का? नाही नाही, असं कसं, खूप आनंद होतोय ना. पण काय मॅडम, मी घरी सांगितलं नाही ना की मी शिपायाची नोकरी करतो. म्हणजे मी शिकलोय ना भरपूर, तर माझ्या बायकोला आवडणार नाही ते म्हणून. राईट राईट, सांगितलं होतंस तू. मॅडम, माझ्या बायकोला वाटतं की मला 70,000 रुपये पगार. किती? 70,000. बरोबर आहे, पण जस्ट बिकॉज तुझ्या बायकोला वाटतंय म्हणून 70,000 पगार नाही देऊ शकत. या मंथचा ओव्हरटाईम सगळं पकडून जेवढं झालंय त्याचा चेक दिलाय मी. हो मॅडम, म्हणजे मला पगार वाढवून नकोच आहे, पण मला बायकोला दुखवायचं नाहीये. एंडे अम्मो, तुझी बायको नाही, म्हणजे भेटलीये मी. अशी बायकोशी डील करायचं म्हणजे कठीण आहे तुझं खूप. मॅडम, एक मदत करू शकाल का? करेन ना, पण मदत काय त्याच्यावर अवलंबून आहे. हा तुम्ही दिलेला माझ्या पगाराचा चेकच बँकेत भरीन मी, पण तुम्ही मला दुसरा एक चेक देऊ शकाल का अजून 70,000चा? म्हणजे तो फक्त मी माझ्या बायकोला दाखवीन आणि तिने बघितला की उद्या जसाचा तसा परत आणून देईन, तो नाही बँकेत भरणार. सचिन, इतर कोणत्याही स्टाफसाठी मी हे काम केलं नसतं, पण तू आधीपासून खरं बोलतोय. इथे जनरली लोक जे काय लपवतात तू सरळ बोलून मोकळं होतो. तू प्रामाणिक आहे म्हणून हा चेक मी साइन करून दिला. सचिन, बट प्लीज बी केअरफुल. सांभाळून उद्याचं उद्या परत आणायचं. मॅडम, मनापासून थँक्यू.
हॅलो. हॅलो सचिन, चेक मिळाला का? हॅलो सचिन, हॅलो हॅलो, चेक मिळाला का? अरे ऐकू येते का तुला? हा. हा हा, चेक मिळाला. हा. बरं बरं, मी वाट बघते. हा हा, ठेवते. घरी गेल्यानंतर अजून काय वाढवून ठेवलंय देव जाणे.